माझा सगळ्यात सुरुवातीला एक नजर टॉप 25 घडामोडींवर। दिल्ली ब्लास्ट प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक। आतापर्यंत 7 जणांना अटक। शोएब नावाच्या व्यक्तीला फरीदाबादमधून अटक। नागपूरच्या डिगडोहमध्ये भाजपचे नगरपरिषद उमेदवार अनिल शर्मा यांच्यासह कार्यकर्त्यांकडून पोलीस शिपायाला मारहाण। भाजप कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाच्या वेळी साऊंड बंद करण्यास सांगितल्याच्या रागातनं केली मारहाण। बीडमधील शिरूर तालुक्यातल्या रायमोह येथे अपंग गतिमंद विद्यालयाच्या गेटबाहेर दिव्यांग विद्यार्थ्याला 5 ते 6 विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण। व्हिडिओ व्हायरल। मारहाणीचं कारण अस्पष्ट। अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही। केएसआरटीसीची बस दरीत कोसळली। 20हून अधिक प्रवासी जखमी। दोघांची प्रकृती गंभीर। रायचूर कारवार केएसआरटीसी बस अनियंत्रित होऊन अंकोला तालुक्यातल्या बजरळी इथल्या दरीत कोसळली। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिरात साकारली संविधानाची भव्य प्रतिकृती। संविधान दिनाचं औचित्य साधत 2 एकर परिसरात मानवी विद्यार्थी साखळीद्वारे भव्य संविधान प्रतिकृती साकारली। जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची धार्मिक विधींनी सांगता। खंडोबाला वांग्याचं भरीत, बाजरीचा रोडगा, पुरणपोळीचा नैवेद्य। मार्गशीर्ष प्रतिपदेला चंपाषष्ठी उत्सवाला झाला होता प्रारंभ। या होत्या टॉप 25 घडामोडी। आता एक नजर